हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या आपल्या व्लॉगमध्ये, म्हणजे व्लॉगच्या दुसऱ्या पार्टमध्ये. तर आता इथे आमची जायची संपूर्ण तयारी झालेली होती आणि फौजी आणि आरू देखील आईबाबांच्या पाया पडून घेत होते. इथे पाहू शकतात आरू कशी आईच्या आणि बाबांच्या पाया पडत आहे. तिने प्रत्येक गोष्ट ही म्हणजे माझी किंवा फौजींचीच कॉपी केलेली आहे. जसं तिला सांगितलं जातं तसं ती हुबेहूब नेहमी करते आणि चांगलीच गोष्ट आहे. तर इथे आता म्हणजे आम्ही वाट पाहत होतो आमच्या ड्रायव्हरची येण्याची, म्हणजेच यांच्या मित्रांची. ते आम्हाला सोडायला येणार होते नगरपर्यंत. तर इथेच आमच्या आरूबाईची सुद्धा मध्यमस्ती चाललेली होती आणि मी तिच्यावर लक्ष देऊन होते गाडीपाशी. तर ती पहिल्यांदाच सगळ्यात गाडीत बसून आणि इथे आमच्या ड्रायव्हरची किंवा तिच्या काकाची वाट पाहत होती की ते कधी येत आहे आम्हाला सोडायला. तर आता इथे तिच्या आत जाऊन बसणे, पण सगळ्यात पहिल्यांदा हिचीच तयारी असते कुठं जायचं म्हटलं की. आता सगळ्यात पहिल्यांदा चढली आहे गाडीत आणि मग सारखी चढ उतर हिची चालूच असते नेहमी. तर तेही काही कामात होते गुंतलेले, यामुळे येतच होते. त्याचबरोबर इथे आईबाबांच्या पाया पडून सुद्धा झालं होतं. त्यामुळं फौजींच्या यांच्या गप्पा चालू होत्या आणि आरू मॅडमची आमची मस्ती चालू होती. तर ती पाहू शकतात किती मस्ती करते आहे. तर आता इथे आमचे ड्रायव्हरसुद्धा म्हणजे भाऊसुद्धा आलेले होते. तर आता निघले होतो नगरला जाण्यासाठी तसे तर म्हणजे इतका वेळ लागत नाही, कारण की रस्ता वगैरे चांगला झाल्यामुळे आता आम्ही एक 10 मिनटात सहज पोहोचून जातो. आणि मोठी गाडी असल्यावर मग तर काही विषयच नसतो की लवकरच पोहोचतं माणूस. आणि इथे म्हणजे आई आणि बाबा इथे वाटा लावायला आली आम्हाला गाडीपर्यंत आणि आरू त्यांना बाय बाय करत होती. त्याचबरोबर इथं आता भाऊंनी गाडीसुद्धा वळून घेतली होती. मग निघायचं होतं लवकर घरातून, म्हणजे घरापासून एकदा जायचं म्हटलं की म्हणजे पाय पण उचलत नाही जाण्यासाठी, कारण की इतक्या दिवस राहिलेला असतो आपण. काही आठवणी गावाकडंसुद्धा आपल्या क्रिएट झालेल्या असतात. पण तरीसुद्धा आता एक नाईविलाज असतं, एक तिकडं नाही तर इकडं राहणं भागच असतं आपल्याला. यामुळे आम्हीसुद्धा आता लवकरात लवकर निघून घेतलं. इथून आम्हाला आमच्या म्हणजे बाबांकडंसुद्धा जायचं होतं, म्हणजे चुलत सासऱ्यांकडं. मग तिथे त्यांना भेटून वगैरे आईंना बाबांना मग आम्ही नगरला निघणार होतो जाण्यासाठी. तिथून केव्हा गाडी भेटेल केव्हा नाही हे सांगता येत नाही. यामुळं म्हटलं की लवकरच जाऊन बसलेलं बरं, कारण की प्रायव्हेट गाडीने सुद्धा साधारण 2 ते 4 तास लागतात म्हणजे पोहोचण्यासाठी पुण्यापर्यंत. म्हणजे ट्रॅफिकमध्ये भेटली नाही तर 2 तासात पोहोचून जातो, पण मध्ये ट्रॅफिकसुद्धा लागण. यामुळं आम्ही लवकरच निघलो होतो घरून, की म्हणजे पोचता 2-4 तास लागतीलच अशा या वेळेनुसार. आणि खरंचच म्हणजे रस्त्यामध्ये ट्रॅफिक वगैरे काही लागली नाही, म्हणजे थोडीफार लागली होती, एवढी पण नाही. यामुळं आम्ही साधारण तिथून म्हणजे स्टँडपर्यंत गाडी भेटण्यासाठी आणि तिथून परत निघण्यासाठी आम्हाला 5 वाजले होते व पुण्यात पोचायला 8:30 वाजले होते. असे 3-3.5 तास लागले होते आम्हाला जाण्यासाठी. आणि यामुळं गाडीनीसुद्धा मध्ये म्हणजे प्रायव्हेट गाडी असल्यामुळं मध्ये काही ब्रेक वगैरे घेतला नाही. यामुळं म्हटलं लवकर पोहोचून गेलोत आम्ही. आणि हे पहिल्यांदा बस स्टँडवर आलो होतो, म्हणजे पुणा बस स्टँडवर. तिथे सगळ्या पुण्याच्याच गाड्या लागलेल्या असतात यामुळं. पण इथे भाऊंच्या ओळखीचं, म्हणजेच यांच्या मित्रांच्या ओळखीची एक म्हणजे आमच्याच गावातील एका माणसाची प्रायव्हेट गाडी होती. तर ते म्हटले की म्हणजे बसने जाण्यापेक्षा की त्यात हाल पण होतील आरूसोबत असल्यामुळं, की यात जावं प्रायव्हेट गाडीमध्ये, कारण की होईल तितका म्हणजे आराम पण भेटतो आणि एवढं दमल्यासारखं पण वाटत नाही प्रवासात. आणि त्याचबरोबर म्हणजे आरूसुद्धा काही व्यवस्थित राहील, तिलासुद्धा वैताग घ्यायचा नाही रस्त्याने. यामुळं म्हटलं की चला आता जावाच. यामुळं ते सुद्धा चौकशी करण्यासाठी गेले होते पुढे. आणि मी आणि आरू गाडीतच बसून होतो. आणि मग त्याबरोबर इथे लगेच त्यांनी 2-3 बॅगा अशा पॅक केलेल्या आमच्यावरती ठेवून दिल्या आणि रस्सीनीसुद्धा बांधून टाकायला लावल्या होत्या आम्ही. आणि इथे आरूसुद्धा आमची वैतागली होती, म्हणजे घरापासून नगरपर्यंतच आली होती ती नुसती गाडीत, तर लगेच वैतागली होती. आणि इथे आमचा प्रवाससुद्धा सुरू झाला होता. तिथे भैयांना आणि भाऊंना त्यांनासुद्धा सगळं बाय वगैरे करून झालं आणि त्यांनी आम्हाला वाटं लावून दिले नगरमधून. आणि मग लगेच आमचा तिथून म्हणजे पुण्याचा प्रवास सुरू झाला. तसं तर आम्हाला म्हणजे ट्रॅफिक नाही लागली तर 2 तासात पोहोचून जातो आम्ही तिथे.
आणि पुण्यामध्ये पेरणी फाट्यावर म्हणजे पेरणी फाट्याच्या थोडेसे आतमध्ये आमच्या नणंदबाई आहेत राहायला तिथे. तर तिथे जायचं होतं आम्हाला रात्रभर मुक्कामासाठी. रात्रभर नाही म्हणता यायचं कारण की 2-4 तासासाठी. तिथून पुढे आम्हाला लगेच 11:30 वाजता म्हणजे विमानतळाकडे निघायचं होतं, एअरपोर्टवर निघायचं होतं जाण्यासाठी. मग तिथे आम्हाला भाऊ येणार होते पेरणी फाट्यावर घ्यायला. मग इथून तर तिथपर्यंतच म्हणजे आमचं जाणं होतं. मग तिथून ते घ्यायला येणार होते आम्हाला. आणि एकदाचं पोहोचलो होतो आता ताईंच्या घरी. हे पाहू शकता तुम्ही, आता हे त्यांच्या घरी पोहोचलेलं आहे. तिथे एवढे व्हिडिओ वगैरे क्लिप काही मी घेतले नाही कारण की पहिल्यांदाच असे व्हिडिओ वगैरे बनवणं आणि हे करणं म्हणजे त्यांच्या घरीसुद्धा एवढं चालतं की नाही. मग यामुळं मी काही एवढं व्हिडिओ वगैरे घेत बसले नाही. आणि रात्री भाऊ आम्हाला आता एअरपोर्टवर म्हणजे सोडायला निघले होते. आणि रात्रीचाच प्रवास होता, 1:03ची फ्लाईट होती. आणि आम्हाला घरून निघण्यासाठीच उशीर झालेला होता. म्हणजे हे फौजींना कळलंच होतं, ते म्हणतच होते की उशीर झाला आहे. आणि पेरणी फाट्याहून हडपसरला म्हणजे लोहगावमध्ये एअरपोर्ट आहे, तिथपर्यंत जायलाच 2 ते 3 तास लागले आम्हाला. आणि यामुळंच म्हणजे भरपूर उशीर झाला. भरपूर नाही, एक तास तरी उशीर झाला. आणि यामुळं म्हणजे एअरपोर्टवर पोहोचल्यावर म्हणजे पोहोचल्यासुद्धा तिथलेच म्हणजे एक आर्मी CISFचेच माणसं होते तिथे, म्हणजे एअरपोर्टवर असतातच. त्यांनीच सांगितलं की म्हणजे तुम्हाला पोहोचायलाच उशीर झाला आहे आता, की लवकर जावं तुम्ही पुढे. पण लवकर जाऊनसुद्धा आमचा काय उपयोग झाला नाही कारण की बोर्डिंग बंद झालेल्या होत्या आणि फ्लाईट देखील सुटलेली होती आमची. आता काहीच होऊ शकत नाही यांनी सांगितलं होतं त्या लोकांनी आम्हाला. यामुळं आता म्हणजे नाईविलाजाने आम्ही मागं आलो होतो आता रिटर्न घरी. आणि आता हे दुसऱ्या दिवशीचं म्हणजे त्या दिवशी रात्री आलो घरी. आणि म्हणजे दुसऱ्या दिवशी आता म्हणजे मोकळाच दिवस होता कारण की त्या लोकांनी सांगितलं की म्हणजे दुसऱ्या दिवशी रात्री तुम्ही या. आणि जर फ्लाईटमध्ये म्हणजे जागा मोकळी असेल, तिकीट अवेलेबल म्हणजे केलेले नसेल कोणी लोकांनी आणि जागा शिल्लक असेल तर तुम्हाला देऊ जाऊन. यामुळं मग आम्ही घरी आलो होतो. आता दुसऱ्या दिवशी पूर्ण दिवस असा मोकळाच होता आणि बरेचसे म्हणजे सगळे नातेवाईक पुण्यातच आहेत राहायला. यामुळं म्हटलं आता दिवसभर घरी बसण्यापेक्षा ताईन ते म्हटले की म्हणजे त्यांच्या सासून ते सगळे म्हटले की जावं तुम्ही, कारण की यांच्या आत्यांचं काही म्हणजे तब्येत बरोबर राहत नाही एवढ्यात. यामुळं त्या म्हटल्या की जा तुम्ही आता भेटून या दिवसभर घरीच बसण्यापेक्षा. यामुळं त्यांची भाऊंची 2 व्हीलरसुद्धा होती घरी अवेलेबल आम्हाला. यामुळं जाणं झालं. आणि फौजी सुट्टीला आले म्हणजे 15च दिवस सुट्टी भेटली होती त्यांना, जास्त दिवस भेटलीसुद्धा नव्हती. यामुळं काही वेळच भेटला नाही इकडे तिकडे पाहुण्यांकडे म्हणजे जायला यायला. या रानातली कामेसुद्धा चालू होती त्यातच ते आल्याबरोबर. यामुळं सारखं रानातच जावं लागत होतं त्यांना. आणि यामुळं आता इथं भेटलाच होता दिवसभरचा टायमिंग. तर मग चला निघालो होतो आता जाण्यासाठी तिकडे. आणि आरूसुद्धा म्हणजे तिकडेसुद्धा एक आभाळ होतं, नुसतं वातावरण आभाळाचंच होतं दिवसभर. यामुळं तिलासुद्धा गुंडाळून घेतलं होतं मी इथं माझ्या स्टॉलनी. आणि आता निघले होतो तिकडं जाण्यासाठी. तर ते सुद्धा म्हणजे तिथून लोहगावमध्ये राहतात आणि त्यामुळं आम्हाला 2 ते 3 तास लागले म्हणजे आम्हाला तिथे पोहोचण्यासाठी. ताई तशा पेरणी फाट्यापासून म्हणजे खूप आत नाही, तर थोडंसं म्हणजे बुरकेगाव म्हणून एक गाव आहे त्यांचं, तेथे राहतात. तर तिथून म्हणजे पेरणी फाट्यापर्यंत पोहोचताच आम्हाला एक अर्धा पाऊण तास लागतो. मग तिथून पुढे आमचा प्रवास सुरू झाला लोहगावला जाण्यासाठी. तर म्हणजे आम्ही सकाळी गेलो होतो एक 10-10:30च्या दरम्यान. यामुळं म्हणजे दिवसाचं ट्रॅफिक म्हणजे काही विषयच नसतो पुण्याकडं, खूप ट्रॅफिक असते. तर आम्हाला रस्त्यात जाताना खूप मोठी ट्रॅफिक लागली होती आणि ते पण 2-3 ठिकाणी. यामुळं म्हणजे खूप लेट झालं. आणि त्याशिवाय तो 2 व्हीलरवर गेलो होतो यामुळंसुद्धा. तरी पण म्हणजे 2 व्हीलर असलं तर बरं पडतं उलट, कारण की म्हणजे इकडून तिकडून ट्रॅफिकमध्ये वळून पण घेता येते. 4 व्हीलर असल्यावर तर जास्त हाल झाले असते. यामुळं 2 व्हीलरवरच आलो होतो तर आम्हीसुद्धा. मग म्हटलं की आता एकदाच म्हणजे आलो आहेच तर म्हणजे टाईम भेटला आहे तर चला आता जाऊनच येऊया, काही नाही होत. आणि ऊन देखील खूप लागत होतं.
यामुळं आरूला पण चांगलं गुंडाळून घेतलं होतं मस्तपैकी. आणि मधी होती त्यामुळं तिला तर एवढं काय वाटलं नाही. पण ऊन पण एवढं होतं लांबचा पण प्रवास असल्यामुळं माझे तर इतके डोळे झाकत होते ना रस्त्याने, काय विशेष नाही त्यात. कारण की सारखी झोप येत होती, कारण की 2 दिवस झाले होते झोपच नव्हती म्हणजे पूर्ण झालेली. यामुळं पण कसंबसं कंट्रोल केली झोप. आणि एकदाचं म्हटलं आता निघलो आहे तर जावाच. मग लवकर आवरलं आणि मग म्हणजे पोहोचलो. आणि त्या आजारी असल्यामुळं म्हटलं आता काय घ्यावं, तर रस्त्यात थांबलो. मग लगेच ॲपल घेतले. त्या आजारी असल्यामुळं मग म्हटलं जायचं आहे तर मग सोबतच लगेच ॲपल घेतले. आणि पुढे नारळ पाणी देखील घेऊन गेलो त्यांना, कारण की अशक्तपणा होता अंगात त्यांच्या, यामुळं म्हटलं नारळ पाणी ठीक राहील. मग इथून म्हणजे काही एवढं अंतर राहिलं नव्हतं त्यांच्या म्हणजे सोसायटीत पोचायला. तर नाव तर नाही सांगता यायचं मला म्हणजे त्यांच्या सोसायटीचं, कारण की आता खूप दिवसातून नाहीच म्हणता यायचं, कारण की वर्ष होऊन गेले. 2-3 एक लग्न झालं होतं नवीन, त्यावेळी गेलो होतो आम्ही, म्हणजे आम्हाला बोलवलं होतं त्यांनी तेव्हा. त्यानंतर एकदाच जाणं झालं असं आणि त्याच्यावर आत्ता म्हणजे तिसरी वेळ आहे 4 वर्षात फक्त तिथे जायची आणि यायची आमची. इथून काय म्हणजे जास्त लांब राहिलेलं नव्हतं, लगभग पोहोचलेलंच होतो आता आम्ही तिथे. आणि म्हणजे त्यांची म्हणजे सोसायटी इथून काय लांब राहिली नव्हती, म्हणजे पोचलोच होतो आता, जवळजवळ आलेच होतो तिथं घरापाशी. म्हणजे त्यांचं काही सेपरेट घर नाही, एक सोसायटीमध्येच म्हणजे फ्लॅट आहे त्यांचा आणि तिथे राहतात. आणि भाऊ देखील पोलीस असल्यामुळे म्हणजे त्यांचं सगळं गावाकडं नाही तर पुण्यातच शिफ्टिंग आहे. आणि आता पोहोचलोच होतो तिथेसुद्धा. तर म्हणजे पहिल्यांदा पोहोचल्याबरोबर म्हणजे गेटवर इथे फौजींना ते विचारत होते, म्हणजे खूप विचारपूस करूनच सोडतात तिथे आतमध्ये, कारण की सिक्युरिटीसुद्धा आहे. कारण की बऱ्यापैकी म्हणजे इथे सगळे अधिकारी किंवा पोलीस वगैरे असे म्हणजे प्रत्येकजण काही ना काही ऑफिसर वगैरे आहेच. यामुळं म्हणजे सिक्युरिटीसुद्धा खूप स्ट्रिक्ट असते इथे. मग ते तिथे ID कार्ड वगैरे दाखवत होते किंवा फ्लॅट नंबर वगैरे सांगत होते, काही माहिती लिहून देत होते तिथे. तोपर्यंत आरू मॅडम इथे आमच्या मस्ती करत होत्या, कारण की 2 ते 3 तास प्रवास गाडीवर आणि ते पण 2 व्हीलरवर, म्हणजे ती खूप वैतागली होती यामुळं. आणि इथेच लगेच मग तिथे काकांनी यांना म्हणजे पार्किंग दाखवून दिली, तिथे गाडी वगैरे फौजीने लावून घेतली. आणि म्हणजे आरू इथे पोहोचल्याबरोबरच लगेच आरूच्या आणि म्हणजे ते ओळखीच्या पण नव्हत्या तिथे, समोरच्या म्हणजे फ्लॅटमध्ये राहत होत्या त्या काकी. तर आरूचे इतके नखरे चाललेले होते की त्यांना ती खूप क्यूट वाटली असेल. त्या लगेच बोलायला लागल्या तिच्यासोबत म्हणजे वरूनच. आणि ही सुद्धा खालूनच गप्पा करत होती त्यांच्यासोबतच, बाय बाय वगैरे करत होती त्यांना. आणि इथे आता तिला हिरवे वगैरे झाडं ते दिसले. आणि आमच्या आरू मॅडमची लगेच तिथे मस्ती सुरू झाली, म्हणजे झाडांमध्येच जाऊन ती खेळायला लागली डायरेक्ट. मग मी तिला हाताला धरून आणलं आणि फौजी देखील त्याबरोबर येत होते मागं. आणि पाहू शकता तुम्ही किती मोठी सोसायटी म्हणजे आहे. इथे राहतात त्या आत्या आणि त्यांची म्हणजे मुलगी. तरी त्या आरूसुद्धा तर काही केल्याने ऐकत नव्हती माझं. तर तिची मस्ती जी चालायची ती चालतच राहती, ती काही कुणाचं ऐकत नाही. मग तिला म्हटलं की मीच चालले एकटी पुढे, मग लगेच आली ना हाताला धरून बसली माझ्या. तर चला आता निघलो होतो. त्यांचा म्हणजे फ्लॅट नंबर वगैरे काय माहिती द्यायची होती ती दिली फौजींनी. आणि मग निघले लगेच इथून जाण्यासाठी. आणि म्हणजे त्यांचा फ्लॅट खूप वरती म्हणजे लांब असल्यामुळं मग पायऱ्यांनी नाही गेलो तर म्हणजे लिफ्टनीच जावं म्हटलं. आणि आरूलासुद्धा इतकी मजा येत होती म्हणजे लिफ्टनी जाण्यासाठी. आणि ती म्हणजे कुठं पण गेली तरी पण तिला तिच्या म्हणजे पप्पांसारखी ओळखच लागत नाही, प्रत्येकासोबत एकदम घुळून मिळून जाती ती आणि गप्पा पण करायला लागते लगेच. तर आता इथून म्हणजे त्या 2 ताई होत्या आमच्यासोबत येणाऱ्या वरती, त्यासुद्धा आल्या होत्या लगेच लिफ्टमध्ये. आणि आरूला म्हणजे लिफ्टवरती जाताना एकदम असं व्हायब्रेट मोड होत होता. ती तशी पहिल्यांदा नाही बसली आहे म्हणजे लिफ्टमध्ये, पण तरी तेव्हा लहान होती, तेव्हा होती ती म्हणजे त्यावेळी काही इतकं कळत पण नव्हतं तिला, यामुळं काही नाही. पण यावेळी तिला चांगला अनुभव येत होता म्हणजे कसं काय असतं काय नाही. पण ती रडली नाही काही नाही, पण तिला मजा येत होती चांगली व्हायब्रेट होत असल्यामुळं. आणि तेथील काकूंना बाय वगैरे केलं आणि लगेच निघले आता. आणि पोचलो होतो आम्ही तिथे जाण्यासाठी आता लगेच.
म्हणजेच त्यांच्या फ्लॅटवर. इकडे लगेच म्हणजे लिफ्टच्या समोर एका साईडलाच लगेच त्यांच्या तो समोर दिसतोय तोच फ्लॅट होता त्यांचा. आणि ते सगळे वाटच पाहून होते आमची की कधी येत आहे कधी नाही. आणि गेल्याबरोबर लगेच बाहेर चप्पल वगैरे काढून घेतली आणि तेथील लगेच दादाने म्हणजे भैयाने दरवाजा वगैरे उघडला आम्हाला. आणि म्हणजे ते वाटच पाहत होते की कधी येत आहे कधी नाही असे बोलत होते. म्हणजे आम्हाला गेल्यावर एकदा आत पोहोचलो आणि म्हणजे थोडंफार वगैरे आराम वगैरे केला मस्त. आणि म्हणजे आता पहिल्या गेल्याबरोबर लगेच पाणी वगैरे घेतलं आणि थोडं बसलो. आणि म्हणजे आता इथं दीदी पण आलेल्या होत्या नेमक्याच, म्हणजे त्या प्रेग्नेंट आहेत, ते 9 मंथ सुरू होईल त्यांना आता. त्यामुळं त्या देखील आलेल्या होत्या डिलेवरीसाठी. आणि इथे म्हटलं आता लगेच आत्यांनासुद्धा म्हणजे भेटून घ्यावं. मग पहिल्यांदा गेल्याबरोबर थोडंच बसलो आणि लगेच आत्यांकडे गेलो. कारण की त्या भरपूर दिवस झाले की त्या आजारी होत्या. हात किंवा पाय त्यांचे आता म्हणजे म्हातारेच झालेले आहेत, यामुळं आता वया मानानुसार म्हणजे दुखतच त्यांचं सारखं. पण यावेळी काही म्हणजे जास्तच दुखत होतं. आणि त्यासमोर सीमाताई म्हणजेच त्यांची मुलगी आहे. आणि ह्या यांच्या आत्या यांच्या आत्या आहेत. मग यांच्याकडेच आलो होतो भेटण्यासाठी आणि यांचंच दुखत होतं. यामुळं त्या देखील विचारत होत्या की म्हणजे आता तुम्ही कसं काय आले एवढ्या दिवसातून. कारण की त्यांनासुद्धा आश्चर्य वाटलं की म्हणजे आम्ही एवढ्या दिवसातून कसं काय आलो गाड्या, म्हणजे इतके दिवस नाही आलो आणि आता कसं. तर आता इथे सगळ्यांच्या चांगल्या गप्पा वगैरे झाल्या. म्हणजे आता देखील विचारत होत्या गावाकडे म्हणजे आई बाबा कसे आहेत कसे नाही. त्यांनीसुद्धा सगळं विचारून वगैरे घेतलं. त्यांनासुद्धा खात्री पटली म्हणजे सगळे ठीक आहेत काय नाही. कारण की त्यांना पण एवढं काही म्हणजे जाता येत नाही तिकडं काही असं सारखं. आणि इथे आरू मॅडम काय असं म्हणजे मस्ती करायच्या थांबतील असं कधीच होणार नाही. ते पाहू शकता तुम्ही झेंडू बामची बाटली घेऊन बसली आहे. तिला म्हणजे लहानपणापासून ह्या बाटल्या वगैरे छोट्या छोट्या इतक्या आवडतात ना. काय असेल काही माहीत नाही तिचं त्यात म्हणजे विशेष, पण तिला आवडतात लहानपणापासून आणि काही ना काही भरतच राहते त्यामध्ये. आणि कुणाचंच ऐकत नव्हती. तिथे ताईंनी समोर तिला टीव्हीसुद्धा लावून दिलेला होता. पण तिला असं खेळायला भेटलं मस्त मोकळं. आणि अनोळखी ठिकाणी गेलं की तिला असं टीव्ही नको का मोबाईल नको, मस्त म्हणजे एन्जॉय करत राहते तिच्या स्पेस म्हणजे टायमिंग. छान असं चलत राहतं तिचंच एकटीचं काम. तर इथे सगळं गप्पा वगैरे झाल्या. आणि आरू मॅडमलासुद्धा म्हणजे भूक लागलेली होती आता तिला पण, कारण की 2-3 तास झाले होते गाडीवर बसून. यामुळं सगळ्यात पहिल्यांदा ताई म्हटलं की तिला डाळ भात घालून घे आणि मग तुम्ही जेवायला बसा. मग यामुळं सगळ्यात पहिल्यांदा तिला डाळ भात खाऊ घातला. आणि ते ताईंनीसुद्धा लगेच ताट मस्त असं रेडी करून दिला आम्हाला. मस्त पुरणपोळी होती आणि त्याचबरोबर 2 भाज्या देखील होत्या आणि मस्त माझं फेवरेट असं लोणचं देखील होतं. आणि लगेच मग आम्ही दोघांनीसुद्धा जेवायला बसून घेतलं. आणि आरूसुद्धा इथे मध्ये करत होते आमच्यासोबत, म्हणून तिला देखील पहिल्यांदा डाळ भात घालून घेतला मस्त. तर चला आता आमचंसुद्धा म्हणजे इथे जेवण वगैरे झालं. आणि इथे ताईंनी माझी ओटी वगैरे म्हणजे भरली, कारण की त्यांचीसुद्धा उपवास चालू होता इथे पौषचे. यामुळं त्यांनी ओटी वगैरे भरली माझी आणि आम्हीसुद्धा घरी जाण्यासाठी निघलेलो. तर चला आता भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत